धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मराठा समाजानं पाठिंबा देऊन हातात घेतलेला. आपलं आता एका शब्दावर अडकलं. आपण सांगितलं होतं ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या रक्ताच्या सोयऱ्याला सुद्धा द्यायचं आणि कायदा तसं सांगतो सुद्धा. बाकीच्यांना सुद्धा तसंच आहे. आणि त्यांनी ते कबूल केलं की ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला पण आम्ही देणार. उदाहरणार्थ आपल्या गावात जर एखादी नोंद सापडल्यात का एखाद्या नाही, कसं काय तपासलं नाही का? तपासणार. कारण त्या दिवशी जी मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक झाली त्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी आदेश केले राज्यात की उद्यापासून सगळ्यांनी मराठ्यांच्या ज्या पीक अहवाल, पाणी अहवाल असेल, खासरापत्र असेल किंवा 33-34 नमुना असेल किंवा 14 गाव नमुना असेल त्याच्यानुसार किंवा संस्थानामध्ये असणाऱ्या देवदेवताकडे असणाऱ्या नोंदी घ्या. तिशीवर जर असेल तर ते शेती असेल किंवा कुणबी लिहिलेलं असेल किंवा कू लिहिलेलं असेल तरीही त्यांना लाभ द्या. राजस्थानच्या भाटाकडं हजारो वर्षापूर्वीचा नोंदी आहेत त्या पण घ्या. रात्री मुरमा गावात आपला कार्यक्रम होता, तिथे भाट आला होता विदर्भातला. त्याच्याजवळ 60 गावाच्या लोकांचे पुरावे सापडलेत कुणबी असलेले, 60 गावाचे. त्यामुळे तेही घेणार आहे. आणि सरकारनं सगळ्या महसूल कर्मचाऱ्याच्या सुट्ट्या सुद्धा रद्द केलेल्या 20 जानेवारीपर्यंत. कारण त्यांना सगळ्या नोंदी शोधायच्या. त्यामुळे तुमच्या सापडताना काळजी करू नका, सगळ्यांचे सापड. आपलं एका शब्दात कुठलं आहे आपलं म्हणणं आहे, सोयरे शब्द घेऊन तुम्ही शासन निर्णय करा. ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला जर मिळालं, उदाहरणार्थ इथल्या एखाद्या माणसाचं जर निघालं तर आपलं बेट इतकं लांब पसरलेलं आहे सोयऱ्याचं, पुरा महाराष्ट्र लांबपर्यंत ते बेट पसरले पाहुण्या रावळ्यात. ते सगळे एकाच नोंदी खाली गुंतते. फक्त तेवढ्या शब्दासाठी आपली लढाई सुरू आहे. आता आपण आरक्षण आता 80% जिंकलेली ही लढाई आता थोडी राहिली. त्याच्यासाठी मी म्हणलो होतो 17 तारखेच्या बैठकीत इथंच एखादी फाईट आणू, आपण इथंच आंदोलन करू आणि निर्णय बाहेर काढू. पण काय याचं पोट्टे मराठीचे दम खाते. ते म्हणतात नाही मुंबई म्हणा, मुंबई म्हणा. म्हणलो मुंबई काय करू मग? आता सगळे मुंबईची तयारी करायला लागली. हे मराठीचे पोट्टे इतके बेकार आहेत ना, ते कोणी व्हॉट्सअप फेसबुकला सोशल मीडियाला टाकलाय का मुसडीच घेऊन चालले. असं बेजार केलं मला सरकारच्या प्रतिनिधींनी. ते म्हणतात होय तुम्ही खरंच मुसडी घेऊन येणार आहे का? आता म्हणलं मला तरी काय, आम्ही ज्याने टाकलं त्याला तरी बघण्याचं. मग त्या पोट्ट्याने गप बसायचं ना. ते असे कलाकार आहेत त्या मुसडीवर उलटे बसले आणि तेच फोटो टाकले. एकाने इकडे टांगड्या केल्या आणि एकाने इकडे केल्या. ते म्हणतात एका मुसडीवर इतके माणसं कसं काय बसतात? मला तरी काय माहिती कशा बसली इतके. ते पोर मी सांगितलं होतं सरकारला तुम्ही मराठ्याच्या नादी नका लावू. कारण मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्यांना ते द्या. त्यांना शासकीय नोकरीत नोंदी सापडल्या याचा अर्थ आरक्षण देणं सरकारचा आता क्रम प्राप्त आहे, तुम्ही द्या. पण त्यांनी हलक्यात घेतलं. जेव्हा हे मुंबईचं डिसिजन झालं तेव्हापासून पोरं सरपंच टाकीत येत, सरपंच गोळा करून टकोऱ्यावरच सरपंच घेऊन हिंडायला लागले. काही पोरं मुंबईलाच चाललो म्हणते, काही मुशीच घेऊन चालले. मी आता साक्षात नेतृत्व गेलतो हे 2-4 दिवसापूर्वी. तिथं मोठा सप्ताह होता, 20-22 हजार लोक होते. ते कार्यक्रम संपल्यावर काही लोक मला भेटले. ते म्हणले बैलगाड्याच घेणार आहे. म्हणलं तो पाय पडतो बाबा बैलगाड्या घेऊ नको. कारण जवळ जाऊस तर बैलाला खायला टाकून तिथं गेलो का दगड खाऊ घालायचे का? ते म्हणले मंत्र्याच्याच दाराला बांधित होत बैल नेऊन. आणि यांचा भरोसाच नाही. येईन जर बैलगाड्या घेतल्या नाही मंत्र्याच्या घरालाच बांधायला बसलेत बैल. सरकारने शहाणं होणं खूप गरजेचं आहे. कारण मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे. मराठ्यांचा अंत आता सरकारने बघायला पाहिजे. आपलं फक्त एका शब्दात गुंतलं. त्यांनी जर तेवढा शब्द घेऊन शासन निर्णय केला, आपल्याला काय मुंबईला जायची हौस नाही. आपल्याला मुंबईला आरक्षण आणायला जायचं आणि त्यांनी इथंच दिलं तर आपल्याला हौस थोडी मुंबईला जायची. पण त्यांनी नाही दिलं. आता नाही पोरं ऐकत. पोरं नाही, माणसं नाही, म्हातारी माणसं सुद्धा म्हणजे मला यायचं. हो, कोणीच नाही थांबायचं आता मागं. आणि तुम्हाला माझी विनंती, आपल्या गुंडेवाडीतल्या सगळ्या बांधवांना खरोखर विनंती,
आपल्या पोराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं आपल्याला. त्यामुळं आपले लेकरं मोठे होणार आहे, आपले लेकरं अधिकारी बनणार आहे. त्यांना आरक्षण द्या. जशी जमीन तुमची प्रॉपर्टी आयुष्यभरासाठी लेकराला, तसं हे आयुष्याचं आरक्षण त्यांना एकदा देऊ लागा. कारण आपल्याला आशा नव्हती मिळन का नाही मिळन, त्यावेळेस ठीक होतं. पण आता तुमच्या डोळ्यासमोर आशा आहे. 80% मराठ्यांना लढाई जिंकली, आता थोडी राहिली. नुसता गरम याच्यावर हातोड हाणायचं काम आहे. फक्त लोकांची एकजूट लागत आहे. आता आपली एकजूटच आहे. कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा एक आलाय. एका हाकेवर आंतरवालीच्या बांधावर सुद्धा उभा राहायला जागा नव्हती. 20-20, 30-30 किलोमीटरवर लोक होते. इतक्या थकतेनं मराठी आले होते. मराठी आता एक झाले, त्याच्यात काही दुमत नाही. फक्त आता मुंबईला सगळे गावातले आपल्या गुंडेवाडीतले बांधव निघा. कारण तुम्ही जर घरी झोपलात ना, पोराचं वाटलं झालं म्हणून सांग. आता झोपूच नका. आता खरे आरक्षणासाठी कष्ट करायचे दिवस. आता एकदाच सगळे जर बाहेर निघाले ना, नुसते मुंबईत मांड्या बी घालून बसल्या ना, दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण द्यायचे ना भाऊ. त्यांना एक तर लय टेन्शन आलंय. मुंबईत मराठी यायचं नाही. त्यांना काम सांगितलेलं आपण तेच. आपण त्यांना म्हणलेलो आहे की तुम्ही भाकरी फिकरी हे सगळं धान्य आम्ही आमचं आणतो, तेवढी एकच व्यवस्था करा, बाकी काही नाही. हा बाकी काही त्यांना त्याचं लय टेन्शन आलेलं. सगळ्यात जास्त तेवढं टेन्शन आहे त्यांना, बाकीचं नाही. मला एका सरकारच्या प्रतिनिधीने फोन केला. मला ते म्हणे तुम्ही डोंगरावर मुक्काम टाकले. आता दिंड्या चालल्यावर गावात मुक्काम असते. आता इथं 2-2.5 कोटी मराठीचे पोर माणसं आहे. त्यांचा गावात मुक्काम ठेवल्यावर ते 6 महिने तर त्या गावात सुधरण का? हे जर भिताडाच्या आडवी इकडं तिकडं बसले तर लोकांना घराच्या बाहेर निघायचे कामच नाही ना. त्यामुळे डोंगरावर ठेवले. ते म्हणजे डोंगरावर मुक्काम ठेवलेत. म्हणलं आम्ही डोंगर सोडून गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त तू येऊन बघ. परंतु म्हणणारच नाही डोंगरावर मुक्काम केल्यावर. ते म्हणतात मग तुम्ही मुंबईत आल्यावर. म्हणलं जे पोराला सापडून ते आता ते काय तिथं काय विषय ते त्यांनी लोडमध्ये आलेत जास्त. आणि ते काय नैसर्गिक काय. मग घरी आल्यावर समजा 6 महिन्याने असं कुठं असतं. जिथल्या तिथं खेळ येते, ताबड तपलं की जिथल्या तिथं उत्तर नगद खेळ येते, उदार बिदार काही नाही. त्यामुळे ते लोडमध्ये आले. ते म्हणले आम्ही एक त्यातला तिथला एक चांगला माणूस आहे. ते म्हणलं आम्ही 4,000 टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था केली. म्हणलं आम्ही येणारे 2-3 कोटी तो 4,000 केले. हे मराठीचे पोट्टे इतके बेकार आहे. ते जर आत गेले एखादा 2-3 घंटे बाहेर नाही आलं तर बाकीच्या काय करायचं. आणि मग हे म्हणतात मंत्र्याच्या गादी कशी असते बघायचं, मंत्री पुढे झोपवतो बघायचं. आणि त्या काचाट्यात जर याला गादी सापडली तर हे काही टाकी ते सोशल मीडिया. ते म्हणतात इमानच बघायचे. आता काय पंख्यावर जाऊन बसतो इमानाच्या. आपलं म्हणणं आहे सरकारला, तुम्ही आमचा अंत नका बघू. आमचे पोरं मरायला लागले त्या आरक्षणासाठी. आईबापाने रात दिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकायचे. आणि त्या आरक्षणामुळं पोराला नोकऱ्या लागाना, उच्च शिक्षण घेता येईल. आमच्या आईबापाने रात्रंदिवस कष्ट करून पोरं कशासाठी शिकले? एसटीच्या पाट्या वाचायसाठी नाही. त्यांना बी आशा आहे माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, त्याची मुलगी अधिकारी झाली पाहिजे, त्याच्या अंगावर वर्दी चढली पाहिजे. हे सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि आमच्या हक्काचं असून तुम्ही देत नाहीत आरक्षण, म्हणजे हे मराठ्यावर अन्याय आहे. म्हणून मराठ्यांना विनंती माझी, आपल्या गुंडेवाडीतल्या सगळ्या बांधवांना खरोखर सांगतो, हात जोडून विनंती, शेवटचं आरपारची लढाई मुंबईत. पोरं आता माघारी नाही येत आरक्षण घेतात. आपण सुद्धा आता घरी नका. थोडे कामं बुडते बुडून द्या. आणि कामं विस्तार किंवा उरकून घ्या ना. काम बुडायची काय संबंध आहे? आपल्याकडे तर सगळी बागायतीची. एका पोराने सोशल मीडियाला व्हिडिओ टाकलाय. त्याला मुंबईत जायचं म्हणून त्यांनी गहू पेरलेला आहे. त्यांनी गावाला इतकं पाणी दिलंय की ते रानच शेवाळलंय. तेव्हा म्हणतो मा घरी तर वापसाच नाही झाला पाहिजे. याच्या कापसाचं बोंड फुटलं की याची ते. सध्या म्हातारामध्ये पोरावर लय खुश आहेत. ते म्हणतात मग पोरग कापूसच फुटत नाही ना, झाडापाशीच बसलेलं फुटला कीच याची तर आमचं टेन्शनच कमी झालं. इतके पोरं कामाला लागले सध्या. माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा तिची विनंती, हीच वेळ आहे आता. ह्या आरपारच्या लढाईत साक्षीदार व्हा आणि मराठ्यांच्या पोराला एकदा आयुष्याचं आरक्षण मिळून द्या. त्या मुलाला आणि मुलीला आयुष्यभर ताण राहणार नाही. आणि आपण हाईत तरच आपल्याला आरक्षण द्यायचं. आपल्या पाठीमागं आपल्या पोरांचे लय हाल होऊ शकतात. सावध व्हा. आणखीन तरी खूप हाल होऊ शकतात. हमाली करायची वेळ सुद्धा आपल्या पोरावर येईल.
त्यामुळे आपण हायतवर आपल्याला आपल्या समाजाच्या लोकांना आरक्षण मिळवून द्यायचं आणि आरक्षण आता मिळाल्यात जमाय, आता मिळालं तर जमाय. तुम्हाला एक सांगतो मी, आता ज्या नोंदी मिळाल्यात ना, देव जरी आड आला ना तरी ओबीसी आरक्षणात जाण्यापासून मराठ्याला कुणीच रोखू शकत नाही. कारण त्या शासकीय सरकारी नोंदी असतात, त्या नोंदीपासून कोणी रोखू शकत. त्यामुळं तुम्ही घराघरात जा, पुन्हा एकदा तयारी करा मुंबई जाण्याची. आपली तर खरंच तयारी चालू आहे की? बळच आई म्हणू नका, खरं सांगा. आई नक्की? नाही तर तुम्ही येतो म्हणायचे, मला एकट्याला जर येटायचे पोलिस तिकडे मुंबईत, घ्यायचे कोथुडू मला एकट्याला तिकडे. तुम्ही सगळे चला, आपण सगळ्यांनीच जायचं. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं यांनी 20 जानेवारीला सकाळी, मावशावर तुम्हाला सांगतो हा, 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता तुम्ही अंतरवाली यायचं. एकानेही शेतात जायचं, जेवढे घर आहेत तेवढे निघून. कारण तुम्ही सगळ्या पोरांना जाणाऱ्याला वाट लावायला यायचं. कारण ते पोरं जरी तुमचे नसले तरी त्यांच्यात तुमचंच पोरग बघा. कारण ते लेकरं इथून 500-600 किलोमीटरवर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढाईसाठी चालले, आरक्षणासाठी आंदोलन करायला चालले. त्यांच्या पाठीवर तुम्ही मायबाप बनून जर पाठवून हात फिरेला ना, त्यांना मायेचा त्यांच्या डोक्यावर हात फिरेला ना, त्या पोराला एवढं बळ मिळणार आहे, ते आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही. कारण या गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला हे अंतरवालीत 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता वाट लावायला येणार आहेत. अंतरवाली ते गेवराईपर्यंत ह्या महिला पायी चालणार आहेत त्यांच्यासोबत, तुमच्यासह. एक दिवस तुम्हाला ताण होईल, एक दिवस तुम्हाला उपवास घडल, तुमचे हाल होतील. पण तुम्ही वाट लावायला आल्यामुळं आणि तिथं मराठ्यांची एकजूट दिसल्यामुळं सरकारला इतका लोड येईल की सरकारला नाविलाजानं मराठ्यांपुढं नमतं घ्यावं लागेल आणि मराठ्यांना ताबडतोब आरक्षण द्यावं लागेल. त्याच्यासाठी एक दिवस काम पडवा. घराघराला डायरेक्ट कुलूपच लावून तुम्ही अंतरवालीकडे या, माणसंच घरी ठेवू नका. कारण ते लेकरं आता लढायला चाललेत, तर त्यांना वाटा लावायला तुम्हाला गेवराईपर्यंत यावं लागतं. तुम्ही हे लक्षात असू द्या. 20 तारखेची तयारी आपल्या गावातून मुंबईला जाण्यासाठी प्रचंड मोठी करा. मिळतील ते वाहनं घ्या, मिळेल तेवढे वाहनं काढा, पण मुंबईकडे चला. आणि माता मावल्यांनी अंतरवालीला सगळ्यांना वाटा लावायसाठी गेवराईपर्यंत पायी या. कारण पोरं हे मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने निघाले. तुम्हाला 8 वाजेपर्यंत यायचे 20 जानेवारीला. कारण 9 वाजता मराठ्यांचे पोरं अंतरवाली सोडणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहे. ही इतकी मोठी धडक असणार आहे की देशात अशी धडक आतापर्यंत कोणीच मारली नसेल. इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत घुसणार आहे, प्रचंड ताकदीनं मराठी मुंबईत घुसणार आहे. आपण इकडून 2-2.5 कोटी मराठी मुंबईकडे जाणार आहे आणि पलीकडून सुद्धा आपण मुंबईची बैठक घेतली अंतराळी. जर कोणी अडवायचा वाहन अडवायचा प्रयत्न केला तर तेही पलीकडून 35-40 लाख आहे. त्यांनी सांगितलं जर इकडून अडवलं तर आम्ही पलीकडून येतो. आपण सगळेजण मिळून त्यांनी लावलेला भिताडा बाजूला सरकून मुंबई जाऊ. कारण त्यांनी जर आता मराठ्यांना 4 बाजून घेरायचा प्रयत्न केला ना, आपण 10 बाजूने त्यांना घेरायचं, पण शांततेत. आपलं आंदोलन शांततेत राहणार आहे. तिथलं कोणी उदरे एक जाळ पोळ असला कोटाना केला ते आपलं आंदोलनच नाही. नुसते शांततेत जरी मुंबईत जाऊन मांड्या घातल्या ना, दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांना आरक्षण देते. कारण इतके मराठे पहिल्यांदाच मुंबईत जाते. कारण मुंबईची पुरी लोकसंख्याच 1 कोटी 1.25 कोटी आणि इकडून दुप्पट चालले. म्हणजे तिथं उभा राहायला आधीच जागा नसते आणि त्याच्यात आपण इतके जाणार म्हणल्यावर. आणि आपण काय न्यायासाठी चाललो, प्रत्येक जण आंदोलन करतो, तसं आंदोलन करायला चाललो आपण. फक्त एवढंच आहे, आता मराठी लय मोठ्या संख्येत निघले, त्याला आम्ही काय करावं? तुम्ही जर दिलं तर मराठीला याचा काही संबंधच नाही ना. म्हणून तुम्हाला जाता जाता माझी विनंती, आज जास्तीचा वेळ नाही देत कारण लय मोठे गाव आहे. महत्वाचं तुम्हाला सांगितलंय, आरक्षण आता जवळ आलं, आता मागं सरकू नका. कारण आरक्षणाचा विजय मिळवायचा असला तर शेवटच्या टप्प्यातच ताकद लावा लागते. सुरुवातीला ताकद लावली, शेवटचा टप्पा सोडून दिला, कस काय विजय मिळत?
शेवटच्या टप्प्यातच खरी ताकद लावावी लागते. त्या राजकारण्याचं असतं बघा, शेवटची रात्र डोळ्यात तेल घालून जागा. तशी वेळ आपल्यावर आली आता मराठ्या. शेवटचा टप्पा डोळ्यात तेल घालून जागलं की विजय मिळालाच. शेवटच्या टप्प्यात ताकदीनं काम करा घराघरातले मराठी. मराठ्यांच्या पोरांच्या पदरात विजय पडलाच म्हणून समजा हे शब्द आहे आपला तुम्हाला. आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाहीत. फक्त 20 जानेवारीची ताकदीनं तयारी करा आणि सगळ्या माता मावल्या वाटा लावायला पोरांना गेवराईपर्यंत अंतरवालीपासून या. कारण लाखानं गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या माता मावल्या येणार आहेत. तसं तुम्ही या, आपलं गाव झाडून पुसून सगळेचे सगळं अंतरवाली द्या, ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय.